गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसा चोरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल केसीआर म्हटलेत. लोगों से कहता हूं, महाराष्ट्र में यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है, जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. या वाक्यावर होणाऱ्या टीका टिपण्यांच्या व्यतिरिक्त एक विषय आमच्या डोक्यात आला. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं म्हणजे मुंबईला श्रीमंत करणारे उद्योगधंदे तेथे आहेत. उद्योगधंदे तेथे आहेत म्हणजे उद्योगपती देखील असणारच. चला तर मग बघूया मुंबईचे टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी. यात खरंच कोणत्या समाजातील लोक आहेत हे बघूया. तर नंबर 1 आहे मुकेश अंबानी. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बातमी आली होती की गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना आशियातील सर्व श्रीमंत लोकांच्या यादीत मागे टाकलंय. झालं देखील तसंच. मात्र मुकेश अंबानी यांनी त्यांचा हा दर्जा पुन्हा मिळवल्याची माहिती आहे. फोर्ब्सच्या जून महिन्यातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 6व्या क्रमांकावर होते. त्यांची एकूण संपत्ती $103.1 अब्ज इतकी आहे. असेही अंबानी मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या घराचं नाव अँटिलिया असून हे जगातील 2ऱ्या क्रमांकाचे महागडे घर आहे. मुकेश अंबानी गुजराती समाजातून येतात. नंबर 2 उदय कोटक. कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक. उदय कोटक हे भारतातील सर्वात श्रीमंत बँकर्सपैकी एक आहेत. 1980च्या दशकात सुरुवातीला जेव्हा भारताचा आर्थिक विकास संथगतीने सुरू होता तेव्हा कोटक यांनी मल्टीनॅशनल कंपनीकडून आलेली नोकरीची ऑफर नाकारली आणि त्यांनी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये व्यवसाय सुरू केला. काही वर्षातच त्यांनी आपल्या व्यवसायाला विस्तारायला सुरुवात केली. वित्तीय सेवांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विविधता आणली. बिल डिस्काउंटिंग, स्टॉक ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कार फायनान्स, लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये पहिले स्थान निर्माण केले. 22 मार्च 2003 रोजी कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड ही भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील पहिली कंपनी ठरली जिने रिझर्व्ह बँककडून बँकिंग परवाना प्राप्त केला. वरून ग्लोबल रिच जून महिन्यातील माहितीनुसार यांचे एकूण उत्पन्न $16 अब्ज इतके आहे. उदय कोटक मुंबईच्या दक्षिण भागात राहतात आणि गुजराती परिवारातून येतात. नंबर 3 आहेत रतन टाटा. भारताचे असे उद्योगपती ज्यांचं परोपकारात हमखास नाव घेतलं जातं. टाटा समूह या मुंबई स्थित समूहाचे माजी अध्यक्ष. टाटा समूहाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा विस्तार केला. या समूहाने 2000च्या सालात लंडन येथे असलेली डेल्टी कंपनी विकत घेतली. 2004 मध्ये डेव्ही मोटर्स ट्रक मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन खरेदी केले. 2007 मध्ये कोर्स ग्रुप विकत घेतला. 2008 मध्ये जॅग्वार आणि लँड रोवर्स ह्या कंपन्या विकत घेतल्या आणि 2009 मध्ये टाटा नॅनो फ्लिप्स कार मॉडेल बाजारात आणले. रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये पारसी कुटुंबात मुंबईमध्ये झाला. रिटायरमेंट नंतर सध्या रतन टाटा कुलाबा येथे राहतात. त्यांचं एकूण उत्पन्न 3800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. नंबर 4 आहेत कुमार बिर्ला. कुमार बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या समूहापैकी एक असलेले आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थेचे कुलपती आहेत. त्यांचे बालपण मुंबई आणि कोलकाता येथे गेले. फोर्ब्सच्या माहितीनुसार जून 2022 पर्यंत त्यांची अंदाजी एकूण संपत्ती $14 अब्ज इतकी आहे. बिर्ला कुटुंबाचे 4थ्या पिढीतील सदस्य सध्या मुंबईच्या मलबार हिलमधील जाटिया हाऊसमध्ये राहत असून ते मूळचे राजस्थानी आहेत. नंबर 5 आहे सुभाष चंद्रा. सुभाष चंद्रा हे मीडिया जेट एक्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. शिवाय दूरचित्रणावरील व्यक्तिमत्व, मोटिवेशन स्पीकर आणि दानशूर उद्योगपती म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. त्यांनी भारतातील पहिले सॅटेलाइट टीव्ही चॅनल झी टीव्ही सुरू केले. आजच्या घडीला जी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसचे 76 चॅनल्स 176 देशातील 1.3 अब्ज प्रेक्षकापर्यंत पोहोचलेले आहेत. सुभाष चंद्रा यांची एकूण संपत्ती
जवळपास $5 अब्ज असल्याची माहिती आहे. चंद्रा हरियाणात जन्मले होते, मात्र व्यवसाय करायला ते महाराष्ट्रात आले आणि उत्तर मुंबई येथे स्थायिक झाले. नंबर 6 आहे राधाकिशन दमानी. राधाकिशन शिवकिशन दमानी हे भारतातील मोठे इन्व्हेस्टर आहेत. ते डीमार्टचे संस्थापक आहेत. ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या इन्व्हेस्टमेंट फर्मच्या माध्यमातून ते त्यांचा पोर्टफोलिओ देखील मॅनेज करतात. 19 ऑगस्ट 2021 रोजी ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सद्वारे त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी 98व्या क्रमांकावर स्थान देण्यात आलं आहे. दमानी हे मारवाडी असून त्यांचा जन्म मुंबईतच झाला. सध्या देखील ते मुंबईच्या अल्टा माउंट रोड येथे राहतात. त्यांची एकूण संपत्ती $15 अब्ज पुढे असल्याची माहिती आहे. नंबर 7 आहे आदी गोदरेज. आदी गोदरेज हे त्यांच्या 125 वर्ष जुन्या कौटुंबिक व्यवसाय असणाऱ्या गोदरेज ग्रुपचे प्रमुख आहेत. आदी गोदरेज यांच्याकडे 3500 एकरापेक्षा जास्त जमीन असल्याची माहिती आहे. असे मानले जाते की त्यांची खरी संपत्ती ही 3500 एकर जमीन आहे. आदी गोदरेज यांच्या कौटुंबिक व्यवसाय यशाच्या उंचीवर नेला आहे. गोदरेज समूहाकडे तब्बल $4.1 अब्ज ची संपत्ती आहे. तसेच आदी गोदरेज हे अनेक औद्योगिक संस्था आणि संघटनाचे अध्यक्ष राहिले आहेत. गोदरेज कुटुंब मुंबईतील प्रतिष्ठित मतबाल हिर परिसरात राहते. नंबर 8 आहे नुस्ली वाडिया. नुस्ली वाडिया हे वाडिया समूहाचे अध्यक्ष आहेत. FMCG वस्त्रोद्योग आणि रिअल इस्टेट उद्योगात वाडिया समूह कार्यरत आहे. ब्रिटानिया इंडस्ट्री आणि बॉम्बे डाईंगचेही ते मालक आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $4.1 अब्ज इतकी सांगितली होती. नुस्ली वाडिया पारसी असून ते सध्या मुंबईत राहतात. नंबर 9 आहे सायरन मिस्त्री. शापूरजी पालोनजी समूह ही देशातील ऐतिहासिक कंपनी आहे. हा पालोनजी समूह गेल्या 150 वर्षापासून अस्तित्वात असून जवळपास 50 देशांमध्ये या समूहाचा व्यापार पसरलेला आहे आणि सुमारे 50,000 कर्मचारी त्यांच्या कंपनीत कार्यरत आहेत. सायरन मिस्त्री यांचे वडील म्हणजे पालोनजी मिस्त्री यांना 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पालोनजी यांचे अलीकडे निधन झाले आहे. ते जगभरातील श्रीमंत उद्योजकाच्या यादीत 143व्या स्थानावर होते. मूळचे गुजरातचे असलेले मिस्त्री कुटुंब 1860च्या दशकात मुंबईत आले आणि इथे स्थायिक झाले. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार सायरन मिस्त्री यांची एकूण संपत्ती $15 अब्ज आहे. मिस्त्री समूहाने रिझर्व्ह बँकची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, षण्मुखानंद सभागृह, मुंबई सेंट्रल स्टेशन यासह अनेक तारांकित हॉटेलच्या भव्य इमारती उभारणी केली आहे. नंबर 10 आहे दिलीप सांघवी. दिलीप सांघवी यांनी सन फार्मा स्युटिकल्सची स्थापना केली. भारत सरकारने त्यांना 2016 मध्ये पद्मश्री नागरी पुरस्कार देखील बहाल केला. इंडिया टुडे मासिकने त्यांना 2017च्या यादीतील भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये 8वे स्थान दिले होते. फोर्ब्सच्या माहितीनुसार ऑक्टोबर 2021 पर्यंत सांघवी भारतातील 14व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती $14.3 अब्ज इतकी आहे. दिलीप सांघवी गुजराती जैन कुटुंबातील असून ते मुंबईच्या जोगू भागात राहतात. तर ही होती मुंबईतील टॉप 10 श्रीमंत लोकांची यादी. खरंच या यादीमध्ये एकही मराठी माणूस नाही. याचं कारण काय असेल ते कमेंट करून नक्की सांगा.